नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरहून मोठी बातमी समोर आली आहे। यशोधरानगर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा ठेवणाऱ्या एका आरोपी विरोधात मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई 20 जून 2025 रोजी रात्री 9:45 ते 11:55 दरम्यान पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनंतर करण्यात आली। गुप्त माहितीनुसार पोलिसांनी यशोधरानगरामधील किनखेडे लेआउट प्लॉट नंबर 281 येथे आरोपी राजू उर्फ भोले छोटेलाल चौरसिया यांच्या घरी छापा टाकला। तपासादरम्यान पोलिसांना 6,01,000 रुपये रोख, 3,73,940 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला तसेच नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे। एकूण 10,24,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस चौकशीत आरोपी कोणत्याही वस्तूचा बिल किंवा अधिकृत कागदपत्रे दाखवू शकला नाही। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भांडवी कलम 123, 223, 274, 275 तसेच फूड सेफ्टी ऍक्ट 2006 अंतर्गत कलम 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपीला अटकही करण्यात आली आहे। ही धडक कारवाई नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत वरिष्ठ पोलीस अधिकारी रमेश खुणे, सदाशिव कणसे आणि त्यांच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। जळगावने एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। हत्या प्रकरणात आरोपीकडून जप्त करण्यात आलेली 30 लाखांची रक्कम आता मृत महिलेच्या नातेवाईकांना परत देण्यात आली आहे। या प्रकरणाबाबत जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी अधिकृत माहिती दिली आहे। ही घटना 20 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजता घडली होती। या प्रकरणात नाशिकच्या सेवानिवृत्त नर्स स्नेहलता अनंत चुंबडे यांची हत्या करण्यात आली होती। जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघा आरोपींनी पैशांच्या लालसेपोटी ही क्रूर हत्या केली होती। हत्यानंतर त्यांनी महिलेचा मृतदेहही गायब केला होता। तपासादरम्यान पोलिसांना या दोघांना अटक केली आणि 30 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे। ही दोघेही जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत होते। न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी ही जप्त रक्कम मृत महिलेचे नातेवाईक समीर उर्फ सौरभ संजय देशमुख आणि संजय नानासाहेब देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली आहे। मराठी भाषेच्या गौरव आणि सन्मानासाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय। आमदार आशिष जयस्वाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। जयस्वाल म्हणाले की मराठीचा सन्मान टाळता येणार नाही आणि याच हेतून राज्य सरकारने आता विशेष मराठी विभाग स्थापन केलाय। दरम्यान शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्यांनाही मागील 6 महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याची तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र यावर प्रतिक्रिया देताना जयस्वाल यांनी स्पष्ट केलं की माझ्याकडे अद्याप या संदर्भात कोणतेही निवेदन प्राप्त झालेलं नाहीये। मला या संदर्भामध्ये असे कुठलेही निवेदन प्राप्त झालं नाहीये। तथापि कुठल्या कारणामुळे जर असं झालं असेल तर मी आत्ताच मुंबईला जात आहे। या संदर्भामध्ये अशी जर अडचण असेल तर मी तात्काळ ते दूर करेल। काही तांत्रिक कारणामुळे जर असं झालं असेल तर निश्चितच ती अडचण दूर करण्यात येईल। काय सांगाल, शिवसेनेमध्ये जर आता बघितलं असेल उद्या एकनाथ शिंदे जे आहेत भंडाऱ्यात येत आहेत, विदर्भाच्या संपूर्ण बैठकी संदर्भातला एक महत्वाचे निवडणूक, जे स्थानिक स्वराज्य निवडणूक महत्वाचे मानले जाते, यासाठी एकनाथ शिंदे यांनी एकंदरीत शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरवलं आहे का विदर्भात? नाही, माननीय एकनाथजी शिंदे हे प्रत्येक विधानसभेमध्ये मतदारांचा आभार मानण्यासाठी जात आहे। मागे ते रामटेकला देखील आले होते आणि तेव्हापासून भंडारामध्ये श्री नरेंद्र बोंडेकर हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले। त्यामुळे त्या मतदारसंघात बरेच दिवसापासून तो कार्यक्रम ठरलेला होता। 2-3 तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि तो कार्यक्रम उद्या या ठिकाणी ठेवण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे, काय निर्णय होणार आहे? काय राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय होण्यापूर्वी सांगायचे नसतात। मंत्रिमंडळाच्या नंतर आपल्याला या संदर्भामध्ये ब्रीफिंग करण्यात येईल। सर, मराठीचा वाद सुरू आहे, मनसे आक्रमक पवित्रा घेत आहे। हिंदीची सक्तीमुळे काय सांगाल, काय वाटतं सर? मराठीला कुठेतरी डावललं जातं? मराठीचा जो सन्मान आहे तो कधी डावलला जाऊ शकत नाही, तो डावलला जाणं योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संरक्षणासाठी, मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी राज्य सरकारने मराठी भाषा विभाग गठीत केलेला आहे आणि प्रत्येक राज्याची एक भाषा असते आणि महाराष्ट्राची मराठी आपली भाषा आहे, त्याचा सन्मान राखलाच गेला पाहिजे।
विकासाच्या शर्यतीत धावत असलेल्या नागपूर शहराचं एक भीषण आणि लाजिरवाणं चित्र समोर आलंय। काटोल रोडवरील मकरधुकडा परिसरातील जगदीश नगर येथे गल्लीतील नाल्याचं सांडपाणी थेट घरांमध्ये शिरतंय। रस्त्यावरून वाहणारे गढूळ दुर्गंधीयुक्त पाणी पायवाटांपासून ते घराच्या दारांपर्यंत पसरलेलं आहे। याचा परिणाम म्हणजे संपूर्ण परिसरात अस्वच्छता, रोगराईचा फैलाव आणि विशेषतः मुलं आणि वृद्धांमध्ये आजारांचा मोठा धोका निर्माण झालाय। महिला काँग्रेस कार्यकर्त्या प्रीती जामटेके यांनी या गंभीर समस्येवर आवाज उठवत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तसंच वेळीच नाल्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती झाली नाही तर स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। स्मार्ट सिटी नागपूरचं हे वास्तव म्हणजे विकासाच्या चमकदार भिंतीआड लपलेली उद्ध्वस्त नागरी यंत्रणाचं आरसाच आहे। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे। वडेट्टीवार म्हणाले की या योजनेनंतर सरकारची अवस्था भीक मागणाऱ्या भिकाऱ्यासारखी झाली आहे। एक चांगली योजना गरीब आणि मजूर कामगारांना हक्काचं भोजन त्याला मिळावं। महागाई प्रचंड वाढली आहे। अशा परिस्थितीमध्ये भटकता माणूस आहे, रोजगारासाठी भटकतो, कामासाठी भटकतो, त्याला त्यावेळेस 10 रुपयामध्ये ती थाळी उपलब्ध व्हावी। पूर्वी 5 रुपये नंतर वाढवून घेतली, पण एवढे पैसे छोटेसे या सरकारने देणं होत नाही। म्हणजेच आता सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झालेली आहे असं म्हणावं लागेल। लाडकी बहीण ही योजना आणल्यानंतर अनेक योजनांना कात्री लावली। आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग, ओबीसी विभाग या विभागाचे प्रचंड पैसे वळवले गेले। हे तीनही विभाग वाऱ्यावर सोडले गेले आणि आता अनेक योजना बंद पडत आहेत। मला वाटतं की फक्त यांना लाडकी बहीण योजनासाठी जर तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही कर्ज काढायला पाहिजे होतं, पण ह्या योजना बंद करणं योग्य नव्हतं। कर्जाचा बोजा तसाही महाराष्ट्रावर प्रचंड पडलेला आहे। 10 लाख कोटीच्या घरात आता आपण कर्ज महाराष्ट्रावर झालेला आहे, 10 लाख कोटी। आणि दुसरीकडे अदानीला आम्ही प्रचंड जागा देतो। आत्तापर्यंत दिलेल्या 1150 एकर जागेची किंमत काढली तर साधारणतः 2 लाख कोटीपर्यंत येईल। आणि हे 2 लाख कोटी रुपये या योजनांसाठी वापरले असते, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरले असते, त्या जमिनीची विल्हेवाट लावून। पण ते न करता महाराष्ट्र हा गुजरातला गहाण ठेवण्याचं काम या सरकारकडून होत आहे। मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की एक चांगली योजना बंद करून सरकार काय मिळवत आहे आणि सरकारला या सामान्य माणसाची काही देणं घेणं आहे का? त्यामुळे जर 6 महिन्यापासून पगार मिळत नसेल किंवा त्यांना त्या केंद्र सरकारला निधी मिळत नसेल, त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील तर सरकारने सांगून टाकावं आम्ही देऊ शकत नाही, आमची अवकात नाही, आम्ही देणार नाही, सांगून टाकून मोकळं करावं। त्या सगळ्या केंद्र चालकांना वेठीस धरून त्या बिचारे गरीब आणि सामान्य माणसं आहेत त्यांना वेठीस धरण्याचं कारण काय? हे जे पाप आहे एक एक पाप ही सरकार करत पुढे चाललाय आणि यांच्या पापाचा गळा भरणार आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत राहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।